चला, आजचं काम तर झालं. नीर, नीर, बाळा जरा बाहेर येऊन माझं सामान तर आत घेऊन जा. नीर, नीर, अरे हा उत्तर का देत नाहीये? नीर. बिचारा गोपाल संध्याकाळी कामावरनं परत येताना जेव्हा नीरचा आवाज नाही ऐकत तेव्हा तो घाबरून घराच्या आतमध्ये जातो आणि आतमध्ये जाऊन तो बघतो की नीरच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि तो चुपचाप गोपालकडे बघत होता आणि त्याच्या बाजूला एक मुलगी उभी होती आणि ज्याला बघून गोपाल चकित होतो. नीर, नीर, काय झालं माझ्या बाळा? आणि हे कोण आहे? माझं नाव निया आहे. मी एक जलपरी आहे. काय? जलपरी? आणि हे कसं शक्य आहे? बाबा, मी सांगतो. नीरच्या आवाजाची गंभीरता ऐकून गोपाल शांत होतो आणि त्याचं बोलणं शांततेने ऐकतो. नीरने सर्व काही सांगितलं होतं की तो कोण आहे, कुठून आला आहे आणि त्याचं खरं घर कुठे आहे. हे सर्व ऐकून गोपाल खूप घाबरतो आणि भावूक होतो. काय? तू अटलांटिसचा राजकुमार आहेस? हो, हे खरं आहे बाबा. आणि तुला काहीही बोलायची गरज नाहीये. मला माहिती आहे की आता तुझी गरज तिथे जास्त आहे, जे की तुझं खरं घर आहे. ज्या क्षणाला मी तुला माझ्या हातात घेतलं होतं तेव्हाच मला कळालं होतं की एक दिवस येईल की जेव्हा तुला जावं लागेल. आणि आज तोच दिवस आहे. मी तुला थांबवणार नाही. जा माझ्या बाळा, जा, तुझ्या घरी जा आणि ज्याने तुझं आयुष्य बर्बाद केलं त्याला एक चांगला धडा शिकव. जा माझ्या बाळा. हो बाबा. गोपालचं बोलणं ऐकूनच नीर आपल्या वापसीच्या प्रवासावरती निघून जातो आणि बघताच बघता त्या समुद्राच्या आतमध्ये जातो. समुद्राच्या मधोमध जाताच निया आपली जादुई छडी बाहेर काढते आणि एक सुरंग बनवते आणि त्या सुरंगमधून काही क्षणातच दोघंजण हजारो मैल आतमध्ये अटलांटिसमध्ये पोचून जातात, जिथे सर्व काही बघून नीर एकदम निराश होतो. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. शार्क राजाने सगळं बदललं. आपल्या राज्याचं प्रतीक, आपले लोक, सगळं. वर्षोनंतर आपल्या घरी परत आल्यानंतर नीरने जे दृश्य नीरने बघितलं त्याने नीरला पूर्णपणे मायूस करून टाकलं होतं. त्याला आपल्या आई वडिलांची आठवण येत होती. पण शेवटी अटलांटिसमध्ये आता त्यांच्या आठवणीची कोणतीच गोष्ट राहिली नव्हती. मला माहिती आहे तू नाराज आणि दुःखी आहेस, पण आता हा क्षण दुःखात राहण्याचा नाही आहे. तू काहीतरी मकसदने इथे आला आहेस. तुला ते पूर्ण करायचं आहे आणि आता आपल्या राज्याला त्या दानवापासून मुक्त करायचं आहे. हो, मला माहिती आहे की मी इथे का आहे. चला आता कामाला लागूया. पण कोणतंही काम सुरू करण्याच्या आधी मला तुला कोणाशी भेटवायचं आहे. अटलांटिस परत आल्यानंतर नीर पूर्ण उत्साहाने आपलं काम सुरू करायला बघत होता, ज्यामध्ये त्याला राज्याच्या जुने सैनिक आणि वफादारांचा साथ मिळाला. राजाचे वफादारांनो, तुम्ही जे मला काम सोपवलं होतं ते मी आज पूर्ण केलंय आणि आज या राज्याचा असली वारीस नीर परत आला आहे. सैनिकने नियाचं बोलणं ऐकूनच जसंच मागे वळून बघितलं तो भावूक होऊन जातो आणि रडायला लागतो. शेवटी माझी मेहनत रंगात आली. तुम्ही परत आलात. तुम्ही खरंच परत आलात. मला माफ करा, पण तुम्ही आहात कोण? मी तर इथे कोणालाच नाही ओळखत. मी तोच आहे ज्याने राजाच्या आदेशाने समुद्राच्या पलीकडे माणसांच्या मध्ये सोडलं होतं. तसं तर मला तुमच्या सोबत राहायला पाहिजे होतं, पण तेव्हा समुद्रामध्ये महायुद्ध चालू झालं होतं. मला राज्य आणि राणीची चिंता चालू झाली होती. त्यामुळेच मी तिथे एका मासेमाऱ्याला बघून तुम्हाला तिथेच सोडून दिलं होतं. पण माझं दुर्भाग्य बघा, मी राजा आणि राणीला नाही वाचवू शकलो. काय? हो राजकुमार, आता ते दोघं या जगात नाहीयेत. तेव्हापासून आजपर्यंत मी शार्क राजाला वाचून इथे गुप्त सेना बनवली आहे, जी वेळ आल्यानंतर शार्क राजच्या राज्याला तुडवून टाकेल. आणि बघा, आज वर्षांच्या या तपस्येने माझी सेना तयार आहे. फक्त या सेनाला एकच वाट बघत होते, तुमच्या येण्याची. पण नियाने ती पण वाट बघणं बंद केलं. तुम्ही इतक्या वर्षापासून एवढा संयम आणि निष्ठा दाखवली, ती खरंच खूप चांगली आहे.
मी तुमचा आभारी असेल. तसं तर युद्ध करायची माझी इच्छा नाही आहे, पण शांतीसाठी मला युद्ध करावं लागलं तर मी तयार आहे. पूर्ण राज्यामध्ये सांगा की ते तयार होऊन जाव, कारण की आता खरं महायुद्ध चालू होणार नीरच्या आहे. आल्याने आता अटलांटिसमध्ये विद्रोहाचा आवाज वाजायला लागला. जे कोणी आता शार्क राजाच्या आतंकनी घाबरलेले होते त्यांनी सुद्धा आज बगावत चालू केली. लोकांनी शार्क राजाचे चिन्ह मिटवायचं चालू केलं. त्याच्या बनवलेल्या नियमांचा उल्लंघनही चालू झालं, ज्याने कारण शार्क राजा आता रागावलेला होता. हो, तर एक राजकुमार जो एका मासेमाऱ्यासोबत राहिला, तो मला येऊन टक्कर देणार? किती भोळा आहे तो. त्याला माहिती नाहीये की त्याचा सामना कोणासोबत आहे. मी शार्क आहे, शार्क राज. मी त्याला माझ्या सिंहासनापर्यंत नाही पोहोचू देणार. आता आक्रोश दोन्हीकडे बरोबर होता. नीर आणि जुन्या सैनिकांनी आपले कवच बाहेर काढले आणि सागरदलमध्ये लपलेले सगळे अस्त्र बाहेर आलेत. नीरला त्याच्या पूर्वजांचं त्रिशूल सोपलं, त्रिनेत्र, जे असं एक शस्त्र होतं. हे असं एक शस्त्र होतं जे कोणत्याही गोष्टीला भेदून त्याचे 4 तुकडे करू शकत होता. सोबतच त्याच्या सेनामध्ये मोठे मोठे सैनिकही सामील झाले, जसे की महाकाय, ऑक्टोपस, विशाल कासव आणि नील नाग असे मोठे ताकदवर समुद्र प्राणी. ते सर्व आज नीर सोबत होते, ज्याच्या समोर शार्क राजाचा टिकणं नामुमकिन होतं. आणि बघता बघताच युद्धाचा दिवसही आला. महायुद्ध अटलांटिसच्या ठीक बाहेर नीरसर नावाच्या मैदानावरती झालं, जिथे पाण्याची धारा एकमेकांशी टकरावत होती. शार्क आणि नीर एकमेकांच्या समोर होते सैनिकांसोबत. शेवटी आपण आता एक दुसऱ्यांसमोर आलोच आहे, पण हे युद्ध चालू व्हायच्या आधी मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो, हे राज्य माझं नाही, आपलं सगळ्यांचं आहे. तुम्ही सगळे माझे आहात आणि मी तुमचा. वर्षांपासून ज्या शत्रूने आपल्या ह्या पवित्र राज्याला आपल्या क्रूरतेने अपवित्र केलं होतं, आता त्याच्या अत्याचारांचा उत्तर देण्याची वेळ आली आहे. त्यामुळेच सोबत राहा आणि शांतीच्या या युद्धाची सुरुवात करा. नीरचा घोषणा होताच सगळे सैनिक एकमेकांवशी तुटून पडले. शार्क राजने आपले हजारो सैनिक तिकडे पाठवलेत. शार्क योद्धा, खेकडा सैनिक, पण वर्षाच्या दुःखांमध्ये आणि जुन्या सैनिकांच्या समोर, पीडित असणाऱ्या लोकांसमोर शार्क राजाची सैनिक हे कमजोर पडत होती. शेवटी सगळं हे काय होत आहे? माझे सैनिक त्या 2 कवडीच्या मुलासमोर हारतायत कस काय? हा नवीन इतिहासाचा नवीन राजा आहे शार्कराज. त्याला टक्कर देणं एवढं सोपं नाही. दूतचं बोलणं ऐकून शार्क राजा हा रागात येतो आणि शेवटी तो मैदानात येतो. त्याच्या डोळ्यामध्ये आक्रोश होता आणि हातामध्ये होता काल शंख. तो असा एक शंख होता जो पाण्यामध्ये जहर घोलू शकत होता. शार्क राज बघत होता की नीर आपल्या त्रिशूलने दुश्मनांना भेदत होता आणि त्यांच्यावरती तो भारी पडत होता. तेवढ्यातच नीर, तू कोणीही असशील, तुझा अंत आज निश्चित आहे. शार्क राजने काल शंख वाजवायला चालू केलं आणि मोठी गोष्टच झाली. आणि त्या काल शंखामधून निळ्या कलरचं विष बाहेर यायला लागलं आणि काही क्षणातच ते विष पूर्ण समुद्रात मिसळायला लागलं, ज्यामुळे नीरचे सैनिक हे कमजोर पडायला लागले आणि मरायला लागलेत. पण शार्क राज त्याच्या सैनिकांवरती तो काहीच असर नव्हता करत. नाही, असं नाही होऊ शकत. तू आमच्याकडून जिंकू नाही शकत. शार्कराज नाही जिंकू शकत. मी असं होऊच नाही देणार. तेवढ्यातच अचानक निया तिथे येते आणि तिने आपली जादुई छडी फिरवून ते सगळं विष तिच्या छडीमध्ये घेतलं, ज्यामुळे नीर आणि नीरचे सैनिक वाचतात. नाही, असं नाही होऊ शकत. क्षमा करा शार्कराज, पण ही वेळ ओरडण्याची नाही, पळून जाण्याची आहे. नीर आपल्यापेक्षा जास्त ताकदवर आहे, त्यामुळेच आता लढण्यापेक्षा पळणंच चांगलं असेल. दूतचं बोलणं ऐकून शार्क राज विचारात येतो आणि काही क्षण न घालवता तो तिथून पळत जातो. तेवढ्यातच नीर आपला त्रिशूल उचलतो आणि जोरात ओरडतो, समुद्र माझा आहे आणि मी त्याचा. जो याचं संतुलन बिघडवेल तो नाही वाचणार. नीरने पूर्ण ताकद लावून ते त्रिशूल शार्क राजाच्या जवळ पाठवलं आणि चमत्कारच झाला. नीरचं त्रिशूल पाण्याच्या पूर्ण लाटांना भेदून अखेरकार त्या शार्क राजाच्या छातीमध्ये घुसतो
आणि शार्क राजाचा नाश होतो. मी करून दाखवलं. आपण जिंकलो साथीदारांनो, आपण शेवटी जिंकलो. नीरचं बोलणं ऐकून सर्व आनंदित होतात. शार्क राजाची हारलेली सेना नीरच्या सेनामध्ये सामील होते, सोबतच शार्क राजाचा दूतही. अखेरकार शार्क राजाचं आतंक संपलं होतं आणि अटलांटिसला आपलं स्वतःचं वारीस मिळालं होतं.